केलं तरी जाऊन चुगल्या केल्या. समजते का ही स्वतःला? समर सर घरी गेले. गुड. आता तुला जे सांगितलंय ते कर. ओके सर. आणि ऐक, हां. नो मिस्टेक्स. येस सर. यू इडियट. सर सर काय करताय? जस्ट शट अप. जस्ट शट अप. खूप महागात पडणार आहे तुला. सोडणार नाही मी तुला. आणि शेवटचं सांगतो, एक तर नोकरी सोड, नाहीतर हट्ट सोड. सर प्लीज प्लीज तुम्ही मला का त्रास देताय? तुम्हा गुड लुकिंग मुलींचा हाच प्रॉब्लेम आहे. जरा भाव दिला की लगेच मात चढतो तुम्हाला. पण तुला आयडिया नाहीये तू कोणाच्या वाकड्यात शिरलीयस. शेळके. येस सर. असेल नसेल तेवढी सगळी कामं द्यायला, आणि ती आजच संपली पाहिजेत. आणि दिलेली कामं जर संपली नाहीत तर कामावरून काढून टाका. येस सर. सर प्लीज. हा बाबा. सर युअर फेवरेट. पासा ना प्लीज. अधिरा, हे काय ग? बाबा दिस इज कॉल्ड एज हमस. हमस. आणि हे जे काही खायला दिलंस याचं नाव? दिस इज स्टफ पिटा ब्रेड. ओ, स्टफ पिटा ब्रेड. या करेक्ट. हे कशाबरोबर खायचं? हे हमस मध्ये असं डिप करायचं आणि खायचं. ओके ओके. वा, अप्रतिम. है ना? मला आवडलं. बाबा तुम्ही ना हे घ्या चिली सॉस घ्या. यू विल लव्ह इट. अगं नाही, नको. हे छान आहे. काय अधिरा लागतं एकदम. आई हे फूड असंच असतं. ओके, असं थोडं ब्लँड आणि सटल असतं. अशीच टेस्ट असते. अरे हे काय? हे नाही का रोहन, तुला मी आधी ती शिळी चपाती असायची ती तव्यावरती मस्तपैकी तेल लावून गरम करून कडक करून त्याच्यामध्ये भाजी घालून दुमडून द्यायचे, ते सेम टू सेम तर आहे तसं. आई याला चपाती म्हणून ह्याचा इन्सल्ट नका करू. हं. खूप चांगल्या ठिकाणाहून मागवलेलं हे टेस्टी फूड आहे. सो याला अशी नावं ठेवून ह्याचा इन्सल्ट नका करू प्लीज. अरे वा, हे बरं आहे. बाहेरून आणलेले पदार्थ सगळे आवडतात. हा, त्यांचा रेस्पेक्ट करायचा आणि घरातल्या माणसांचा रेस्पेक्ट नाही करायचा. तर घरातल्या माणसांचा रेस्पेक्ट पण करा. त्यांचा इन्सल्ट केलेला चालतो काय तुम्हाला? आणि ह्याचा इन्सल्ट केलेला तुम्हाला नाही चालत. बघा, ह्याचा इन्सल्ट करते मी. आई जरा शांत बसशील का प्लीज? आपण खातोय ना आता. मी का शांत राहू? आता मला नाही आवडलं तर मी नाही म्हटलं ना. त्यात काय एवढं? मग एवढे जर पदार्थ आवडतात मग घरी कधीतरी पदार्थ करून खायला दे म्हणावं. आई मला बनवता आलं असतं ना तर मी नक्कीच तुम्हाला करून खायला घातलं असतं. पण काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? तुम्ही त्यामध्ये पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम काढलाच असता शोधून. क्या? बिकॉज यू नो व्हॉट, तुम्हाला कोणीही खुश ठेवू शकत नाही. पाहिलं? बघितलं कसं बोलते? बघितलं? अधिरा, जाऊ दे ना, सोड. कुणी काही बोललं ना तरी आपण त्याला उलट उत्तर द्यायचं नाही. आय एम सॉरी बाबा, पण मी काय आता लहान नाहीये आणि माझी काही चूक नाही तर मी यांचं काय ऐकून घेऊ? नाही ग बाई, माझंच चुकलं. आजी छान स्वयंपाक करतात असं तुम्ही म्हणालात आणि म्हणून तुम्हाला जे काही बोलावंसं वाटलं, करावंसं वाटलं. पण तरीही तुम्ही सभ्य माणूस आहात हे माहिती आहे. पण म्हणजे तुम्हालाही वाटतं मी सभ्य आहे? हो, म्हणजे तुम्ही सभ्य आहात. तुम्हाला डाऊट आहे का? नाही नाही, मला डाऊट नाहीच आहे. नाही, मग तुम्ही मला का विचारताय? मी सभ्य आहेच आहे, पण तुम्हालाही मी चांगला वाटतो हा मला डाऊट आहे. चांगला नाही, सभ्य असं म्हणाले मी. म्हणजे जो माणूस सभ्य असतो तो चांगला असेलच असं काही नाहीये. म्हणजे मी चांगला नाहीये असं कुठे म्हणाले मी?
मग चांगला नाहीये याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? प्रत्येक शब्दाला विरुद्ध अर्थच असतो असं नाहीये. तुम्ही असं कोड्यात बोलत जाऊ नका. काय असेल ते सरळ स्पष्ट बोलत जा. नाही कळणार तुम्हाला. का मला काय कळणार नाही? भाषा येते मला. प्रॉब्लेम तुमच्या बोलण्यात आहे. ओके. ओके म्हणजे नाही कळणार तुम्हाला. मला काय कळणार नाही? माझी बुद्धी कमी आहे का माझं शिक्षण कमी आहे? माझा IQ हाय आहे. हो यात शंकाच नाही. हा. कळलंय मला, माहितीये मला तुमचा IQ खूप हाय आहे, पण समोरच्याला काय म्हणायचंय हे समजून घेण्यासाठी फक्त IQ पुरेसा नाही, त्यासाठी EQ इमोशनल कोशंट म्हणजे भावना समजून घेणं हे पण गरजेचं असतं. आणि हे प्रत्येक माणसाला जमतंच असं नाही. तुम्ही सभ्य आहात, तुम्ही एकदम जबाबदार आहात, पण म्हणून तुम्ही चांगला माणूस आहात असं मी नाही म्हणू शकत. मी ही पदवी तुम्हाला देऊ शकत नाही. हो, मला गरजच नाही तुमच्या पदवीची. आणि तुम्ही काय विद्यापीठ आहात लोकांना पदव्या वाटत फिरताय? आणि मला ओळखणाऱ्या सगळ्या माणसांना माहिती आहे मी किती चांगला आहे ते. कळलं? हो, सगळ्या, तुम्ही सोडून. ओके. हे ओके ना ओके माझ्या डोक्यात जाता. ओके. चुकलो. तुम्हाला सॉरी म्हणण्याची दुर्बुद्धी झाली मला. आणि तुम्हाला सॉरी म्हणलो मी. माझं सॉरी परत घेतो. मी जे सॉरी म्हटलं ना ते माझ्या आजीसाठी होतं. कृपया गैरसमज नसावा ही नम्र विनंती. आणि हा, ताजा कलम. मी कालही चांगला होतो, आजही चांगलाच आहे आणि उद्याही चांगलाच राहीन. हे कळेल तुम्हाला कधीतरी.